इबोला आजाराची लक्षणं असणाऱ्यांवर विशेष वॉच ठेवला जाणार आहे। आफ्रिकेतील काँगो, दक्षिण सुदान आणि युगांडा या देशांमधून इबोला आजाराचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर केंद्र सरकारनं देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना सतर्कतेचे निर्देश जारी केलेत। त्यानुसार महाराष्ट्रातही इबोला सदृश लक्षणं आढळणाऱ्या रुग्णांवर विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। सार्वजनिक आरोग्य विभागाकडील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे। संशयित रुग्णांसाठी स्वतंत्र विलगीकरण कक्ष, विशेष रुग्णवाहिका, प्रशिक्षित आरोग्य कर्मचारी, प्रयोगशाळांमधील आवश्यक सुविधा तसंच अतिदक्षता विभागामध्ये उपचारांची उपलब्धता सुनिश्चित करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। आफ्रिकेतील विविध देशांमधून येणाऱ्या प्रवाशांवर जास्त लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे। आंतरराष्ट्रीय विमानतळावर कक्ष तयार करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत। अत्यंत दुर्मिळ आणि जीवघेणा विषाणूजन्य हा इबोला आजार आहे। इबोला हा हेमोरेजिक फीवर याला असं म्हटलं जातं। इबोलामुळे अंतर्गत आणि बाह्य रक्तवाहिन्यांचं नुकसान होतं। मृत्यूचं प्रमाण सुमारे 50% आहे। अत्यंत दुर्मिळ आणि जीवघेणा विषाणूजन्य आजार हा